एरवी 15 जूनच्या आसपास मान्सून संपूर्ण राज्यामध्ये पोहोचलेला असतो. काही भागांमध्ये चांगला पाऊस देखील पडत असतो. शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील काही भागांमध्ये सुरू होत असतात. परंतु यंदाची परिस्थिती आपल्याला दिसून येते की मान्सून अजूनही बहुतांश राज्याच्या भागामध्ये पोहोचलेला नाही आहे. केवळ कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सून पोहोचलेला आहे. पुढच्या 2-3 दिवस तरी मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक परिस्थिती दिसत नाही असं हवामान विभागानं स्पष्ट केलेलं आहे. थोडक्यात काय तर राज्यामध्ये यंदा मान्सून उशिरा पोहोचतोय आणि त्यानंतर मान्सूनचा पाऊस कसा राहील हे आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये कळेलच. परंतु सध्या तरी खरीपातल्या पेरण्यांना यंदा जूनमध्ये सुरुवात होईल का नाही याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही. एकंदरीतच यंदाच्या पावसाळ्यामध्ये कमी पावसाचं संकट आहे. पण असंही नाही की आपल्या पेरण्या यंदा होणारच नाही आहे. यंदा पाऊस जरी कमी असला तरी सरासरीच्या 90% दरम्यान पाऊस पडू शकतो असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. त्यामुळे एकदमच घाबरून जाण्याची देखील गरज नाही आहे की नेमकं यंदा पाऊस पडणारच नाही किंवा आमच्या पेरण्या होणारच नाही. केवळ आपल्याला यंदा कमी पावसाचं गणित किंवा कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करावं लागणार आहे. म्हणजे जसं आपण दरवर्षी करतो तशी परिस्थिती यंदा करण्याची गरज नाही किंवा तसंच नियोजन यंदा करण्याची गरज नाही आहे.